समुद्राच्या वरून चाललो आता आपण. वाव, समुद्र बघा कसला वाटतोय. I live inside my own world of make-believe. Kids screaming in the cradles, profanities. I see the world through ice covered in ink and bleach. Cross out the ones who heard my cries and watched me weep. I love everything. Fire spreading all around my room. My world's so bright, it's hard to breathe, but that's alright. Hush. I wanna taste consumption, eat faster to waste oxygen. Hear the children sing aloud, music till the wick burns out. Just wanna be carefree lately, yeah. Just kicking up daisies. Got one too many quarters in my pockets. Count 'em like the four-leaf clovers in my locket. तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आहे ना तो खूप म्हणजे खूप स्पेशल असणार आहे. बिकॉज आज मी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट पासून ते मी सिंधुदुर्ग चिपी एअरपोर्ट पर्यंत ट्रॅव्हल करणार आहे. आणि हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. बिकॉज आज मी पहिल्यांदा विमानातून ट्रॅव्हल करणार आहे. तर मला सगळं एक्सपिरियन्स करायला भेटणार की विमानात काय काय असतं. आणि तुम्ही हा ब्लॉग का बघितला पाहिजे ते तुम्हाला सांगतो. बिकॉज विमानाने जेव्हा जातो तेव्हा जी प्रोसिजर असते ती टोटल डिफरंट असते. म्हणजे रिझर्वेशन टाईप आणि नसतात, वेब चेक इन असते, खूप साऱ्या गोष्टी असतात. तर त्या सगळ्या मी हा ब्लॉग मध्ये सांगणार आहे. आणि हा ब्लॉग खूप युनिक आणि खूप डिफरंट असणार आहे. सो हा ब्लॉग तुम्ही बघत राहा, तुम्हाला खूप आवडेल याची गॅरंटी येतो मी. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की चिप्पी एअरपोर्ट येथे रिसेंटली चालू झालं आहे आणि तिथे नॉर्मली एअर इंडियाच्या फ्लाईट जातात. आणि किती प्रकारच्या ह्या जगात फ्लाईटचे ब्रँड आहेत, इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक, ते सगळं मी हा ब्लॉग मध्ये रिव्हील करणार आहे. म्हणून हा ब्लॉग बघत राहा, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता आहे मी विलेपार्लेला. मी विठ्ठलवाडीवरनं विलेपार्लेला आलो आणि विलेपार्लेवरनं आता मी जाणार एअरपोर्टवर, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर. तर चला. तर हे बघा, मी आता जस्ट रिक्षा पकडली आहे विलेपार्ले स्टेशनपासून. ॲक्च्युली इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 पासून मला निघायचं आहे. सो तिथपर्यंत हे डायरेक्ट रिक्षाचे बोलतात 100 रुपये. तर चला, ते बघा, खूप एक्सायटेड आहे मी आज. हे बघा विलेपार्ले किती पॉश आहे, हे बघा, बघितलं. तर फायनली मी एअरपोर्टला पोहोचलोय आणि आतमध्ये जातोय. तर चला एक्सप्लोर करूया काय काय आपल्याला बघायला मिळतं इथे. चला, स्ट्रेट जायला लागेल आपल्याला. इथे पार्किंग आहे, कार पार्किंग ह्या साईडला. नाईस. आणि इथे डिपार्चर, तिकडे अरायवल त्या साईडला. हे बघा, इकडे असं काय आहे, ऑसम आहे. आणि इथे लिहिलं आहे डिपार्चर अँड अरायवल्स. चला, एक्सायटेड आहे मी खूप. फर्स्ट टाइम आहे ना. कुठे गेले ते P6 आहे इथे, P10, P4 इथे. हे बघा, इथे P10, इथे लिहिलंय P10. तर चला, हे असं आहे P10. एवढं डीप असतं बाबा. आपल्या ट्रेनचं बरं ना, एका प्लॅटफॉर्मवर लागली, पकडली की सुटलं. वाव, खतरनाक आहे का सीन. मॉर्निंग सीन्स, ऑल डे डिनर. वा. तर हे काय डिझायनिंग आहे ह्याची, ऑसम आहे का. खतरनाक वाटतंय बघायला, जाम भारी. मेक माय ट्रिपवरनं मी एक तिकीट काढलेली एअर इंडियाची. सो मी वेब चेक इन केली. सो असा बोर्डिंग पास घ्या, त्याचं प्रिंट मारा त्याची. तर ते बोलले की गेट नंबर 3ला तुम्हाला जावं लागेल. हा बघा, गेट नंबर 3. त्याला एवढं डिटेलिंग असतं. एअर इंडिया, ब्रिटिश एअरवेज आणि केनिया एअरवेज. हे बघा, इथे ट्रॉलीज लावल्या आहेत. चला गेट नंबर 3ला.
तिथे माझं आधार कार्ड बघितलं आणि हे बघितलं माझा वेब चेक इन, म्हणजे हेच बोर्डिंग पास, आणि मला सोडलं. तर चला, असं आहे हे एअरपोर्ट. इथे आतमध्ये ना खूप चिल फील होत आहे, म्हणजे इथे AC लावलं आहे आणि खरंच ऑसम फिलिंग येते, एकदम भारी वाटतं. आणि इंटिरियर पण इकडचे कडक आहेत, एकदम कडक. तर हे बघा, इथे सगळे डोमेस्टिक विमानं लावली आहेत. ह्याच्यावर विमानाची नाव आहेत आणि त्या साईडला इंटरनॅशनल लावली आहेत एअर इंडियाची. हे बघा, हे AI लिहिलं आहे ना, 1368 सिंगापूर इंटरनॅशनल आहे. आणि तिथे जाऊन हे करतायत. हे बघा, असं आहे आपला काउंटर. वर जाऊया चला. तुम्हाला मी जेवढे पण इंटरनॅशनल एअरलाईन्स आहेत त्या एअरलाईन्सची नावं सांगतो. फर्स्ट आहे ब्रिटिश एअरवेज, दुसरं आहे एअर फ्रान्स, आणि तिसरं आहे कतार एअरवेज, अजून आहे सिंगापूर एअरलाइन्स, अजून आहे एअर न्यूझीलंड, अजून आहे टर्किश एअरलाइन्स, अजून आहे मलेशिया एअरलाइन्स, अजून आहे एअर कॅनडा, अजून आहे एअर चायना, अजून आहे एअर एशिया, अजून आहे एअर अरेबिया, अजून आहे एअर इंडिया एक्सप्रेस, अजून आहे थाय एअरवेज, अजून आहे कुवेत एअरवेज, अजून लुफ्तान्सा म्हणून पण एक ब्रँड आहे, अजून एक ब्रँड आहे कॅथे पॅसिफिक, अजून आहे ऑल निपॉन एअरवेज, अजून आहे व्हर्जिन अटलांटिक, अजून एक ब्रँडचं नाव आहे ते आहे इवा एअर, अजून एका ब्रँडचं नाव आहे कोरियन एअर, अजून एक ब्रँड आहे चायना ईस्टर्न एअरलाइन्स, अजून एका ब्रँडचं नाव आहे फिनियर, आणि अजून एका ब्रँडचं नाव आहे कंतास. आणि इंटरनॅशनल एअरलाइन्स म्हणजे हे ते ब्रँड्स आहेत जे ॲक्च्युली इंटरनॅशनली चालू जातं, म्हणजे मुंबई टू सिंगापूर, लाईक मुंबई टू लंडन, लाईक इंग्लंड, कॅनडा, त्याला इंटरनॅशनल बोलतात. आणि डोमेस्टिक म्हणजे जे इंडियामध्येच धावले जातात त्या विमानांना डोमेस्टिक बोलतात, म्हणजे लाईक मुंबई ते बँगलोर, मुंबई ते सिंधुदुर्ग. I live inside my own world of make-believe. Kids screaming in the cradles, profanities. I see the world through ice covered in ink and bleach. Cross out the ones who heard my cries and watched me weep. I love everything. Fire spreading all around my room. My world's so bright, it's hard to breathe, but that's alright. Hush. तर आता चेक इन करायला जातो मी. इथे चेकिंग होते ह्या साईडला, तर चला चेकिंग करायला. तर हे बघा, मी इथे चेक इन केली आहे, म्हणजे ऑलरेडी मी काल केलेली ऑनलाईन. ॲक्च्युली तुम्हाला सीट आहे ना ती वेब चेक इन नंतर भेटते, आणि वेब चेक इन तुम्ही फ्लाईट निघण्याच्या 48 आवर्स आधी करू शकता, ऑनलाईन करू शकता किंवा इथं आल्यावर ऑफलाईन करू शकता. मी कालच ऑनलाईन केलेली, तर हे बघा तेव्हा मला सीट भेटली 10 आहे. आधी सीट डिफाईन नसतात. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथे कसं असतं माहिती आहे का, तुम्ही जेव्हा बुकिंग करताना तेव्हा तुम्हाला सीट नंबर भेटत नाही फ्लाईटमध्ये. ॲक्च्युली केव्हा भेटतो माहिती आहे का, 48 आवर्सच्या आधी एक वेब चेकिंग म्हणून ऑप्शन असतं, ते 48 आवर्सच्या आधीच ओपन होतं. ऑनलाईन करू शकता किंवा ऑफलाईन करू शकता, इथे येऊन पण तुम्ही करू शकता. पण तुम्ही जेवढं लवकर कराल तेवढी तुम्हाला चांगली सीट भेटते, म्हणजे जेवढं लवकर कराल तेवढी विंडो सीट भेटायचे चान्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला चूज करायला तिथे ऑप्शन देतात, सो तुम्ही ते चूज करू शकता ऑनलाईन. आणि ऑफलाईन जर तुम्हाला हवं असेल तर इथे येऊन पण चेक इन होऊ शकता, पण लेट झालं तर तुम्हाला कदाचित विंडो सीट नाही भेटणार. सो ट्रेनसारखं नाही हे. त्या साईडला एअर इंडियाचं होतं चेक इन, इथे स्पाइस जेटच चेकिंग होतं. हे बघा असे ब्रँड्स आहेत त्यांचे, किती भारी आहे ना. ट्रेनचा असा कोणता ब्रँड नाही, फक्त इंडियन रेल्वे. तर हे बघा कसलं भारी एअरपोर्ट आहे, भारी आहे हे, जाम मोठा आहे का. टर्मिनल 2 आहे हा का, इंटरनॅशनल डिपार्चर्स. आपण डोमेस्टिक आहे तर चला, इथे सेम डिपार्चर्स होतात. आणि तिथे ना माझी हे चेक केली आहे का, परत बोर्डिंग पास चेक केला, खूप वेळा चेक करतात का. बाबा चला, हे बघा डिपार्चरसाठी लाईन भावा किती बघा. तर हे बघा आतमध्ये काही असं आहे, भारी एकदम इंटिरियर कडक आहे. चला चला, चला. हे बघा डिपार्चरसाठी लाईन भावा किती बघा. तिथे सगळं चेक केलं माझं व्यवस्थित. चला, हे बघा खूप स्ट्रिक्टली चेक करतात, खूप स्ट्रिक्टली. एवढं तर कुठं मंदिरात जाताना किंवा कुठेच नाही करत. जसं का आतंकवादी मी तसंच मला ट्रीट केलं याने. की सगळं एकदम संशयाने बघत होता माझ्याकडे. फूड कोर्ट आहे फुल, म्हणजे इथे खायला बिला फुल भेटतं, शॉपिंग बिपिंग करू शकता तुम्ही जाता. आता सगळे प्रायव्हेट ब्रँड्स आहेत का, खतरनाक ब्रँड्स आहेत. क्रॉक्स बिक्स,
बघा असे क्रोमा बिमा आहे इकडे. तर मी जी तिकीट बुक केली ती ऍक्च्युली मेक माय ट्रिप मधून केली. मी तुम्हाला एक आयडिया देतो जेणेकरून तुम्हाला तिकीटची फेअर खूप कमी पडेल ह्या फ्लाईटची. काय करायचं माहिती आहे का, फ्लाईटच्या जेवढ्या पण वेबसाईट्स आहेत लाईक एअर इंडियाची एक ऑफिशियल वेबसाईट आहे किंवा पेटीएम आहे, मेक माय ट्रिप आहे, गो आयबीबो आहे, यात्रा आहे, क्लिअर ट्रिप आहे, अजून खूप सारे आहेत. जेवढे पण आहेत ना त्याच्यात ना मुंबई टू सिंधुदुर्ग टाकायचं जी पण तुम्हाला फ्लाईट हवी त्याच्यात तुम्हाला कम्पेअर करायचं. म्हणजे प्रत्येक ऍप डाउनलोड करून कम्पेअर करायचं की कशात तुम्हाला जी रेट आहे ती कमी पडते. ऍक्च्युली मी मेक माय ट्रिप मधून काढली सो मला 300 रुपये स्वस्त पडले. म्हणजे कुपन कोड अप्लाय केला मी. आणि ह्यांचं कसं असतं माहितीये का की जशा सीट्स फुल होतात ना तसे रेट वाढवतात. ठीक आहे, म्हणजे आता जर समज तुम्हाला उद्या जायचं असेल तर उद्याची तिकीट आज तुम्हाला 9,000ला भेटणार, बट हीच तिकीट जर तुम्ही 1 महिन्याआधी काढली तर तुम्हाला 2,500ला भेटणार. तर असं आहे, म्हणजे जसे सीट्स फुल होतात तसे रेट वाढवतात. म्हणून लवकरात लवकर तिकीट बुक करत जावा, म्हणजेच जाण्याच्या 1 किंवा 1.5 महिन्याआधी. सो तुम्हाला स्वस्त पडेल. तर हे बघा मी तुम्हाला दाखवणार आहे की पेटीएमच्या थ्रू किंवा कोणत्या पण वेबसाईटच्या थ्रू किंवा कोणत्या पण ॲपच्या थ्रू तुम्ही कसे जास्तीत जास्त डिस्काउंट मिळवू शकता फ्लाईट तिकीट्सवर. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या दाखवणार आहे. म्हणजे फ्लाईटचे रेट्स किती ते कितपर्यंत असतात, म्हणजे महिन्याच्या आधी किती असतात आणि 2 दिवसाआधी किती असतात, 3 दिवसाआधी, ते सगळं दाखवणार आहे. सो हे बघा मी पेटीएम ओपन केलंय. हे बघा मी फ्लाईट्सवर क्लिक केलंय आणि हे बघा इथे मी टाकले मुंबई टू सिंधुदुर्ग. जसं मी ऑफर सेक्शनवर क्लिक केलं तसं इथे बघा हे सगळ्या ऑफर्स आल्या. या ऑफर्समध्ये ना खूप सारे प्रोमो कोड्स असतात. तर हे बघा आता इथे प्रोमो कोड लिहिलं आहे वेलकम फ्लाईट, ते तुम्हाला 14% कॅशबॅक भेटतोय. फ्लाईटची तिकीट किती महाग असते, जर तुम्ही त्याचा 14% काढलं तरी खूप होतोय. सो तुम्ही जेव्हा चेक कराल तेव्हा कदाचित हा नसेल दुसरा असेल तर तो कोड तुम्ही अप्लाय करा ड्युरिंग बुकिंग. आणि हे बघा जसं मी डेट्सवर क्लिक केलं तसं हे बघा प्रत्येक डेटला तिकीट किती रुपयाला भेटेल ते तुम्हाला दाखवते इथे. हे बघा 1 महिन्याआधी जर तुम्ही तिकीट काढली तर हे बघा किती दाखवते 2,520, म्हणजे मिनिमम ह्याची फेअर आहे 2,520. आणि हे बघा जसं सर्च फ्लाईट करतो तशी बघा एअर इंडियाची फ्लाईट दाखवते. आणि हे बघा इथे बघा काय दिले, हे बघा ऑफर सेक्शन मध्ये इथे ऑलरेडी सगळे कुपन कोड्स दिलेले आहेत. तर हे व्यवस्थित तुम्ही प्रत्येक कुपन कोड वाचा आणि त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स वाचा आणि त्याच्यानुसार जे अप्लाय होते ते तुम्ही अप्लाय करा. ते बघा जर तुमच्या कोणत्या बँकेचं कार्ड असेल त्याचं ऑफर असेल तर कार्ड नंबर टाका आणि इथे तुम्ही फर्स्ट नेम लास्ट नेम टाका. अजून सगळे तुमची जी पण डिटेल आहे ती फिलअप करा आणि हे बघा कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यावर हे बघा इथे होल्ड टाईट दाखवते कन्फर्मिंग पेज विथ एअरलाइन्स. आणि पुढे तुम्ही कोणतं पण तुमचं जे डेबिट कार्ड असेल किंवा UPI असेल, नेट बँकिंग असेल, कोणतं पण असेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून तुमचं पेमेंट कम्प्लीट करू शकता. आणि मेक माय ट्रिपचं पण सेम आहे, काहीच फरक नाही. हे बघा मी मेक माय ट्रिप ॲप ओपन करतो आणि खूप सारे ऑप्शन्स असतात ते मी तुम्हाला हळूहळू रिव्हील करेन नेक्स्ट ब्लॉग्समध्ये. एका ब्लॉगमध्ये सगळं नाही सांगू शकत मी. सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, कारण मी खूप सारे डिटेलमध्ये पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे गोष्टी. आणि हे बघा इथे मी कुपन कोड अप्लाय करतोय. हे बघा MMT सुपर, तो अप्लाय केला तर मला हे बघा 350 रुपयाचा डिस्काउंट भेटलाय. 350 रुपये खूप होतं का. सो कंटिन्यू करून पेमेंट प्रोसीड कराय. Take my eyes open to force reality. Why can't you just let me eat my weight in glee? I live inside my own world of make-believe. Kids screaming in their cradles, profanities. Some days I feel skinnier than all the other days. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, ॲक्च्युली ही जी तिकीट आहे ना ती कॅन्सल नाही होता का फ्लाईटची, म्हणजे तिकडे कॅन्सलेशनसाठी ऑप्शनच नाही दाखवत. एकदा काढली की काढली, नो रिफंड. म्हणजे मला तर असं दाखवलं मेक माय ट्रिप थ्रू काढली थ्रू. आणि ॲक्च्युली एअर इंडिया थ्रू जर तुम्ही तिकीट काढली ना तर तुम्हाला कन्व्हिनियन्स फी भरावी नाही लागत, बट बाकी ॲप्स थ्रू काढली तर तुम्हाला कन्व्हिनियन्स फी भरावी लागते. बट त्याचं ऑफर अप्लाय केली तर त्याच्यावरती तुम्हाला डिस्काउंट पण भेटतो, म्हणजे कन्व्हिनियन्स फी पण कट होते, त्याच्यावरचा अमाऊंट पण कट होते. सो एवढं लक्षात घ्या. हे बघा इथे टाटाचा स्टारबक्स पण आहे, सगळं इकडे बाबा. इथे बघा सगळं लिहिलं आहे, इथे काय काय 45 HR फूड कोर्ट गार्डन, तर भारी आहे. या बोर्डिंग पासवर 45A लिहिलंय, मग 45 गेट नंबरला जावं लागेल आपल्याला. चला ऐसनबा आहे
काय खतरनाक ब्रँड आहेत बघा. चला, आणि मी तुम्हाला डोमेस्टिक एअरलाईन्सचे जेवढे पण ब्रँड्स आहेत ते सगळे ब्रँड सांगतो. एक आहे एअर इंडिया, एक आहे इंडिगो, अजून आहे स्पाइस जेट, अजून आहे गो एअर, अजून आहे विस्तारा, अजून आहे एअर इंडिया एक्सप्रेस, अजून आहे एअर एशिया, अजून आहे जेट एअरवेज, अजून आहे अलायन्स एअर, अजून आहे ट्रू जेट, अजून आहे जेट लाईट, अजून आहे एअर कोस्टा. तर हे जेवढे पण आहेत तेवढे सगळे डोमेस्टिक एअरलाईन्स आहेत. सो हेच तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती, कारण खूप साऱ्या जणांना ब्रँड्स नाही माहिती, तर हे ब्रँड्स माहिती पडले ते बरं पडेल तुम्हाला कधी तुम्ही ट्रॅव्हल केलं तर एअरलाईन्सने. आणि आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत एअर इंडियामधून, कारण तिथपर्यंत एअर इंडियाचीच फ्लाईट जाते, आणि आपण ट्रॅव्हल करणार आहोत अलायन्स एअरमधून. हे बघा इकडे असतं, इकडे ना टायमिंग लावले सगळे. हे बघा माझ्या तिकीटवर 45A लिहिलंय आणि सिंधुदुर्गची फ्लाईट आहे बघा 45C. सगळं उलटा पुलटा गेलंय, जाऊ देत. चला, दिल्लीची फ्लाईट आहे ती 45A, त्याने चुकीचा नंबर दिला. तर हे बघा 45C इथे आलोय मी, आता लागेल. चला. Sometimes I can't tell if my body belongs to me. I love everything. Fire spreading all around my room. My world's so bright, it's hard to breathe, but that's alright. मी तुम्हाला रिकमेंड करतोय की एअर इंडियाचा ॲप यूज करू नका, बिकॉज त्याचा युजर इंटरफेस एवढा काही खास नाहीये आणि खूप सारे बग्स आहेत त्याच्यामध्ये. मी नोटीस केलं. कोणीतरी मेक माय ट्रिप किंवा जे असे ॲप्स आहेत ना बाकी सगळे ते यूज करा. त्याच्यात ऑफर्स पण चांगले असतात आणि बुकिंग व्यवस्थित होईल, पेमेंट फेल व्हायचे चान्सेस पण कमी आहेत. सो ॲक्च्युली आता ते अनाऊन्स करतील. पहिली दिल्लीवाले जातात इंडिगोवाले, अनाऊन्स करतील एअर इंडियाचे सिंधुदुर्गवाले 11:40ची ज्यांची फ्लाईट आहे त्यांची. सो इथे जरा एकदम पॉच आहे का सगळं, एकदम कडक आहे इंटेरियर. आणि आपण ज्या एअरपोर्टवर लँड करणार आहे तिकडची थोडीफार तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो चिप्पी एअरपोर्टबद्दलची. आणि आपण आता ज्या एअरपोर्टला जाणार आहे म्हणजे सिंधुदुर्ग एअरपोर्ट, त्याला चिप्पी एअरपोर्ट या एअरपोर्टच्या नावाने पण ओळखलं जातं. आणि ते जे एअरपोर्ट आहे ते चिप्पी परुळे या ठिकाणी वेंगुर्ला तालुक्यात आहे सिंधुदुर्गमध्ये. सो म्हणून ह्या एअरपोर्टचं नाव चिप्पी असं पडलंय, ठीक आहे. आणि ते जे एअरपोर्ट आहे ते मुंबई गोवा हायवे पासून 27 किलोमीटरवर आहे. आगा इथे बसलो आम्ही, वेट करतोय कधी ते आत घेतील आपल्याला. सो येस. आणि तिकडच्या जे चिप्पी एअरपोर्टचं इनॉग्युरेशन आहे ते 5 मार्च 2019ला कम्प्लीट झाला का. तर हे बघा आता आम्ही इथे उभं आहे. इथे आता परत चेक करतायत आणि डायरेक्ट आम्हाला सोडतील फ्लाईटमध्ये. त्या बसमध्ये बसायचं आणि तिथून फ्लाईटचे जायचं. आता बसमधून तिथपर्यंत जायचं आहे. तर चला, असं काय आहे ते चेक केलं आणि बसमध्ये पाठवलं आम्हाला. बघा किती भारी आता बस फिरवते. आणि हे बघा इथे इंडिगोचं आहे एरोप्लेन, खतरनाक वाटतंय ते. मस्त. आता ते आपल्या फ्लाईटचे इथे येणार. हा बघा समोर आहे तो विस्ताराचा आहे ब्रँड, हे बघा विस्तारा. हे बघा ते विमान चाललंय तिकडे. एअरक्राफ्टने आपल्याला जायचंय. इथे पाठीमागे काय लिहिलंय अलायन्स एअर. सो हा यांचा मॉडेल आहे. सो 11:40 चे 11:45 झालेत तरी अजून फ्लाईट काय सुटायची बातच नाही, म्हणजे लेट आहे. आपल्याला आतमध्ये घेतलेलं आहे. आता बघूया. हा ऍक्च्युली छोटा एअरक्राफ्ट आहे तो आहे ना, बाकी सगळे आजूबाजू मोठे आहेत. सिंधुदुर्गपर्यंत कमी लोक जातात ना म्हणून हा लावलाय. काही लोक वाढली तर मोठा पण करतील, काय सांगता नाही. पण हा बरं आहे आपलं, ठीक आहे. पण पैसे तर सेमच घेतले. आतमध्ये काय असं आहे, आपली सीट शोधूया. हे बघा त्यांनी आलेल्या ही बॉटल दिली, चांगले. आणि इथे आतमध्ये AC आहे का फुल चिल आहे. हळूहळू पॅसेंजर भरतायत आता.
नाही बघा. आता ह्याच्यातनं आपल्याला सगळे दृश्य दिसणार आहेत. 11:40ची फ्लाईट होती, आता 12:15 झाले तरी पण अजूनही काही सुटली नाही आहे. काय माहिती तिथे कधी पोचवेल ती. टेक ऑफ घेण्याच्या आधी तुम्ही हे सीट बेल्ट लावत जावा. असे लावायचे, ह्याच्यात फक्त घुसवायचं मग लागतं. तेव्हा इथं लागलं, लॉक झालंय. आणि हे खेचून तुम्ही टाईट करू शकता का. आता टेक ऑफ होणार आहे आपल्याला लवकरच. तर बघूया कसं टेक ऑफ होते ते. मजा येते, पहिल्यांदाच बसलोय. ते बघा तिथे विमानं लावली आहेत बघा कशी. एअर इंडियाची विमानांचा कारशेड आहे, भारी ना. काय काय असतं. आणि छोटी छोटी एअरक्राफ्ट पण आहे तिकडे बघा. आपण मी छोट्या एअरक्राफ्ट मध्ये बसलोय, कधी जमलं तर मोठ्या एअरक्राफ्ट मध्ये बसेन. ठीक आहे, आता लवकरच आपण टेक ऑफ घेणार आहोत. टेक ऑफ घेतलेलं आहे. हो हो, आता आपण हवेत आहे सध्या. ते बघा विमानतळ दिसलं खाली. हे बघा विमानतळ. वाव, किती ऑसम वाटते रिअल मध्ये. ग्रॅव्हिटीला टक्कर. आतमधून मुंबई बघा किती भारी वाटते. ऑसम. खालचा सीन बघा किती भारी वाटतोय. वाव, खतरनाक यार, खतरनाक. बिल्डिंग्स बघा काय भारी दिसत आहेत. तर आय होप सो तुम्हाला समुद्र दिसत असेल. किती भारी दिसते ते सगळं बघा, एकदम ऑसम. तर आता जस्ट टेक ऑफ केलं विमानाने. वरती जाताना मजा येते का, म्हणजे असं टेक ऑफ घेताना एक्सपिरियन्स करायला मजा येते. पण भारी एक्सपिरियन्स होता का. हे बघा पाठी असं आहे. ॲक्च्युली ह्याच्यावरती तुम्ही लगेज ठेवू शकता. आणि आय थिंक हे बघा इथे बटन्स आहेत, अजून इथे लाईट्स आहेत, इथे पण बटन्स आहेत. अजून हे बघा हे वाचा, ह्याच्या सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स आहेत सगळे. आणि हे एअर सिकनेस बॅग दिली आहे तुम्हाला. सॉरी, जर उलटी बिलटी आली तर ह्याच्यात उलटी करायला एअर सिकनेस बॅग. आणि इथे पाण्याची बॉटल्स मी लटकावून ठेवलं आहे सगळं. तर हे बघा इथे तुम्हाला ठेवायला काही, आणि हे तुम्ही असं खाली करू शकता. तेजसमध्ये कसं आहे तसं काही खायचं असलं तर. आणि टेक ऑफ करताना फोन फ्लाईट मोडवर टाका का. फोनमध्ये फ्लाईट मोड असतो ना, कनेक्शन सगळे ऑफ होतात त्याच्यात. Content, hold your breath and feel the tension. Devils hide behind redemption. Honesty is a one-way gate to hell. I wanna taste consumption. Breathe faster to waste oxygen. तर हे बघा एरोप्लेन टर्न मारत आहे. तर हे बघा खाली काहीच दिसत नाही. आता हळूहळू जामच वरती चाललो आपण. तुम्हाला दाखवू तर बाहेरचं काय दाखवू मला तेच कळत नाही. सगळं तर कव्हर झाले इंटेरियरपासून, पण खाली बघा काही वेळाने समुद्र येईल. समुद्र पण दाखवतो. हे बघा कसं दिसतं. आपण आता एकदम टॉपला आहे. हे बघा असं दिसतं सगळं आकाश, आणि समोर काहीच नाही. बघा युनिवर्स कसं आहे. ह्याच्या बियॉन्ड गेलं, ह्याच्यावरती पण गेलं तरी गोष्टी कशा दिसत असतील. काय भारी आहे यार. खाली फक्त छोटी छोटी घरं दिसत आहेत, बाकी काही दिसत नाही. ट्रेनमध्ये कसे सगळे सीन्स बघायला भेटतात, त्याच्यात सीन्स नाही. त्याच्यात फक्त आणि फक्त ढगं आणि खालचे एवढी एवढीशी घरं, ती पण दिसत नाही. तर हे बघा आता आपण लँडिंग करणार आहे. चायला पहिल्यांदा 1 तासात पोचलो गावी. ही जनशताब्दी आहे का, तिकडनं लेट निघाली पण टाईम कव्हर केला पूर्ण. तर पहिल्यांदा
ऑसम ऑसम ऑसम. पावसाळ्यात सगळं हिरवगार दिसलंच आणि व्हायब्रेट होत आहे का विमान व्हायब्रेट होत आहे थोडं थोडं. चांगलं आहे बाबा चांगलं आहे. व्हायब्रेशन चालू आहे व्हायब्रेशन. आता आपण खाली लँड होतोय. किती खालतंय का विमान पोटात घोडा येतोय. ऍक्च्युली जे पंखे आहेत ना ते फिरताना तुम्हाला स्लो दिसत आहेत पण रिअलमध्ये फास्ट फिरत आहेत. कॅमेरा त्याला तसं कॅप्चर करतोय ते मला रिअलमध्ये तसे नाही दिसत आहेत. हां विस्टार्ट केलं त्याच्यात पण तो जरा जुना होता. तर हे बघा खाली हळूहळू आता लँड होतोय आपण. 1 तासात गावी पोचलो. 1 तासात म्हणजे तिकडनं आपण 1 तासात तिथपर्यंत येऊ शकतो. काय भारी सीन आहे. तर एवढा लवकर आपण पोचलो मुंबईवरून सिंधुदुर्गपर्यंत. तर पहिल्यांदा असं काहीतरी एक्सपिरियन्स केलाय. Just picking up daisies, got one too many quarters in my pocket, spinning like the four-leaf clovers in my locket, untied laces, yeah, just tripping on daydreams, got ती बघा किती ऑसम वाटते. ऑसम ऑसम. फास्ट पोचतं यार. तुम्ही एकदा एक्सपिरियन्स करा. भारी एक्सपिरियन्स आहे का माझा विमानाचा. टाइम कन्झ्युम नाही करत जास्त. हेक्टिक नाही प्रवास. तर समुद्र बघा. समुद्राच्या वरून चाललो आता आपण. वाव समुद्र बघा कसला वाटतोय. तर हा बघा खाली समुद्र काय भारी दिसतोय. त्याच्या ग्लासेसमध्ये धुळकुपे म्हणून दिसत नाही. वाव काय वाटतंय बघा तो समुद्र. तर आपण 12:15 तिकडनं निघालेलो. आता 1:05 होत आले. 1:05 बरोबर आता लँड होणार आहे आपण. तर बघा म्हणजे 1 तासात येऊ शकतो तिकडनं. विनाकारण तिथे लँड केलं त्याने सतत आपली टाईम कव्हर करते. मला असं वाटतं आपण पोचलेलो आहे सिंधुदुर्गला. म्हणजे पोचलेलोच आहे. वाव आता लँड होईल लवकरच. समुद्राच्या वरती असताना कसली भीती वाटते यार. आलो आलो खाली आलो. खाली आलो. अशा प्रकारे टेकलो खाली. कंट्रोल को कसा करतोय. झालं बाबा कंट्रोल. ऑसम. पोहोचलो फायनली. आणि काढायचं असेल ना तर हे जोरात खेचायचं आणि हे मग हा आलं. तर फायनली जर्नी कंप्लीट झालेली आहे आणि चला निघूया. ते बघायचं. नमस्कार एक्झिट. बरं वाटलं. The airport was built by IRB Sindhudurga Airport Private Limited on a build operate transfer basis which is called BOT for the Maharashtra Industrial Development Corporation which is MIDC, and the airport was initially planned with a 3,170 meters long runway at a cost of rupees 175 crores which is massive, and it is spread over 275 hectares, and the
2,500-meter runway can accommodate aircraft like the Airbus A320 and Boeing 737. And the airport terminal building can handle 200 departing and 200 arriving passengers during peak hours. And Sindhudurga airport will shortly have foreign tourists also. And IRB Infrastructure won the bid to develop the airport in 2009 for a concession period of 95 years. And the project received environmental clearance in March 2012, and work on the airport was completed in the second half of 2018, and work on the airport was expected to be completed by August 2014 but had been delayed because of issues in acquiring private land among others. And the airport was formally inaugurated on 5 March 2019. Alliance Air, an Air India subsidiary, has secured permission to operate flights from Mumbai, and commercial flights are expected to start from 9 October 2021, जो की आताच रिसेंटली गेला. Dirty little lullabies playing on repeat. Might as well just ride around the nursery and count sheep. आणि मालवण पासून चिप्पी एअरपोर्ट आहे ते 12 किलोमीटरवर आहे. आणि जे चिप्पी एअरपोर्ट आहे त्याचं जे बांधकाम आहे ते 2018 पर्यंत कम्प्लीट झालं. आणि 12 सप्टेंबर 2018ला मुंबई एअरपोर्ट पासून ते तिथपर्यंत एक टेस्ट फ्लाईट उडवली गेली, म्हणजे गणेश चतुर्थीच्या टायमाला. तर फायनली मी कसं आलो ते सांगतो तुम्हाला. करोडपर्यंत आता मामा गेला आता घरी खूप आली. तर फायनली हे बघा मी घरी पोहोचलो आहे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, ऍक्च्युली माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये ना मी काही ना काही मोटिवेशन देतो. ऍक्च्युली मला मोटिवेशन हे ह्यासाठी बोलायला लागतं कारण बाकी सगळे लोक त्याला मोटिवेशनच समजतात. ऍक्च्युली मला असं बोलायचं की त्याला मोटिवेशन नका समजू, बिकॉज जेव्हा तुम्ही मोटिवेशन समजता ना तेव्हा एका गाण्याने ऐकता आणि दुसऱ्या गाण्याने सोडून देता. ठीक आहे, त्याला एंटरटेनमेंटसाठी लोक बघतात, त्यांना वाटतं की यार हा भारी फील झालं, ऐसा एकदा त्यांना एंटरटेनिंग होतं त्या कॉन्टेंट म्हणजे ते सगळं बघून, मोटिवेशन बघून. सो मला एकच सांगायचं की जे पण मी माझ्या ब्लॉगमध्ये सांगतो ते मोटिवेशन नसतं, ती लाईफची फिलॉसॉफी असते आणि एक लाईफची अंडरस्टँडिंग असते. ते लाईफचे बेसिक प्रिन्सिपल्स असतात. म्हणजे एक असतं ना की लाईफचे जर बेसिक प्रिन्सिपल्सवर जर तुम्ही ऍक्ट केलं तर तुम्ही हॅप्पी लाईफ जगू शकता, ते येते. सो त्याला लाईफची अंडरस्टँडिंग समजा, म्हणजे त्या बेसिसवर जगायला सुरू करा. बघा तुमची लाईफचा हॅपीनेस किती वरती जातो तो. सो हेच मला सांगायचं की त्याला मोटिवेशन म्हणून घेऊ नका. आणि मी तिकडनं इथपर्यंत कसं आलो ते तुम्हाला सांगतो. मला यायचं होतं ऍक्च्युली कणकवलीवरून करूरला. ऍक्च्युली महत्वाचा पॉईंट आहे का, सिंधुदुर्ग एअरपोर्टवरून मला कुडाळला यायचे 700 रुपये सांगत होते. ठीक आहे, तर मी बोललो एवढे 700 देऊ कसं ह्याला. मग मी काय केलं की आमच्यासोबतच अजून 2 पॅसेंजर होते, तर त्यांनी अर्धे पैसे भरले, मी अर्धे पैसे भरले. म्हणजे तिकडनं कुडाळपर्यंत यायचे 300 झाले. आणि त्याच्या पुढे आम्ही आलो रिक्षेने ओरसपर्यंत, आणि ओरसवरून दुसरी रिक्षा भेटली आणि तिथून आलो पुढे कणकवली, आणि कणकवलीवरनं हे केली मॅजिक केली आणि तिथपर्यंत आलो. सो मला असं वाटतं की जर तुम्ही विमानाने येणार असाल तर ऍक्च्युली प्रायव्हेट गाडी बुक करा स्वतःची, एअरपोर्टवर डायरेक्ट बोलवा, कारण परवडत नाही एवढं सगळं हे करणं. म्हणजे 700 म्हणजे ते किती झाले. सो हे तुम्ही अवेअरनेस ठेवा. किंवा बसेस असतात, पण बसेसचा संप आहे, आपल्या एसटीचा संप आहे, एसटी असतात तिथे लागलेल्या, बट आता संप आहे म्हणून काय ऑप्शनच नव्हता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओची लिंक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. आणि हे बघा मी माझे इंस्टाग्राम हँडल देतो, जाऊ ते जाऊन फॉलो करा, बिकॉज तिथे मी काही ना काही युनिक इंटरेस्टिंग कंटेंट टाकत असतो. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय बाय. 1 2 3 माइक टेस्टिंग. हॅलो 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 हॅलो. I love everything. Fire spreading all around my room. My world's so bright, it's hard to breathe, but that's alright. Hush.